चिखल. मोबाईल घ्या पिंटू. शूज आणले असते तर परवडले असते. आणि घसरते चपलीने. चलो आता सध्या चालू. तर मित्रांनो असा आहे रस्ता. ह्या रस्त्यावरून या लागते आरामात. ही आरामात ये. बघा मित्रांनो असा आहे रस्ता. या रस्त्यातून आमची येत आहे मॅडम. ये पल्लवी आरामात आरामात. मला हात दे. कोंढाणा लेणीवर येण्यासाठी आम्हाला असा प्रयत्न करावा लागत आहे. तर मित्रांनो आपण एक मिनिट आम्ही पडलो होतो. डिस्कवरी चॅनल सारखं काम होतं इकडं. आरामात चलिए. हात जर पकडला तर घसरू शकते. म्हणून आपापल्या जीवावर एकटं जर आलं, मी जर तुला हात दिला तर तू पण पडशील. येऊ शकते जायचंच आहे कोंढाणा लेणीवर. मला चप्पल चालत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागत होतो. मलाच कुठं माहिती, मी फर्स्ट टाइम आलो. या आरामात बाबा. रस्ता आरामात ये. काही नाही. हे बघा रस्ता. अशा रस्त्यातून तुम्हाला गुजरून जाणं आहे. आमची मॅडम तर पार घाबरत. हे ॲमेझॉनचं जंगलसारखं आहे मित्रांनो. ॲमेझॉनचं जंगल कसं असते सेम तसाच रस्ता. एखादा वाघ जर आला ना आम्हाला खाल्लं तर काही टेन्शनच नाही अजिबात. चला या मॅडम. आमची मॅडम जी आहे ते अशा रस्त्यातून येणं म्हणजे एक प्रकारचं नशीब. या मॅडम या. हो. बाबा पाऊस. हो. आता पाऊस जर जोरात आला तर खड्ड्याकडे. हे लोक कुठे आलेत रे? लांब आहे. तर मित्र थोडं दूर गेलं तर आपल्याला मिळणार एक आणखी एरो कोंढाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग. तुम्ही आपण बघू शकता. आता आम्ही तब्बल 2 किलोमीटर आलेलो आहोत आणि आम्हाला पूर्णपणे दम लागलेला आहे. आता अजून 1 ते 1.5 किलोमीटर जावं लागणार आहे. पूर्ण घनदाट जंगल. याच्यामध्ये वाघ पण आहे. थोड्या अंतरावर गेल्यानंतर परत आपल्याला एक एरो दिसणार. त्याच्यावर लिहिलं आहे कोंढाणा बुद्ध लेणी. चला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो इथे लिहिलं आहे कोंढाणा बुद्ध लेणी. ॲरो पण दाखवला आहे थोडा. चला. रस्ता खूप डेंजर आहे. रस्ता असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना काढलेले मावळे जायचे ना पावनखिंड, सेम पावनखिंडासारखा रस्ता आहे. बघू शकता मित्रांनो आमची मॅडम पार थकलेली आहे आणि ह्या पावनखिंडीतून आम्हाला जायचं आहे. तुम्ही बघा इकडं जर काही वाघ बिघ असला तर आता कुठं पडायचं. बघा रस्ता बघा. या ना. हे बघा पावनखिंड. तर बघू शकता मित्रांनो झाडा झुडपं हे इथे. तर बघू शकता मित्रांनो कोंढाणा लेणीवर जाणं म्हणजे सत्वपरीक्षाच आहे. आणि याच्यामध्ये आमची मॅडम हे पल्लवी ये जवळच आहे. ये माती चिखल आहे. आमचा पहिला अनुभव. आलं तर वापस नाही जाऊ. हां हो साधा नाही घेत. हे पूर्ण ब्लॉग बनवलाय मी. चल
ब्लॉग माझा खराब होईल चली. मस्त धड 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 धड. चढून तर राहिलो, उतरणार कसं? असंच उतरायचं. अरे बाबा पाऊस. पल्लू वापस जावं लागेल, काही इलाज नाही. रिटर्न वापस जावं लागेल, पाऊस भरपूर होता. थांबा थांबा झाडाखाली, या मोठ्या झाडाखाली इथे इथे. ए, भिजू नका. वापस जावं थांबा त्यामध्ये थांबा. वापस जावं लागेल. लवकर यायला लागत होतं नाही. कमी पाणी मिळालं. हां तसं जाणार बी थोडं पावसामुळे. कुठे जाणं.